वसमत शहरात आरोग्यसेवेच्या क्षेत्रात मोठी भर घालत नव्या सुसज्ज हॉस्पिटलचे उद्घाटन उत्साहात पार पडले। याच प्रसंगी भोसले मेडिकल या औषधालयाचाही शुभारंभ करण्यात आला। परिसरातील नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत केले। हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर ज्ञानेश्वर जगन्नाथ पठाडे MS जनरल सर्जन शल्यविशारद हे उच्चशिक्षित व अनुभवी सर्जन असून पोटविकार, मूत्रविकार, स्तनविकार, मूळव्याध, भगंदर तसेच लेसर शस्त्रक्रियेमध्ये विशेष प्रावीण्य मिळवले आहे। त्यांच्या तज्ञ सेवेचा लाभ आता वसमत व परिसरातील रुग्णांना स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार आहे। उद्घाटन प्रसंगी आमदार राजू भैया नवघरे, डॉक्टर ख्यातमवार साहेब, काशीनाथ भोसले, संजय भोसले, वसमतच्या नगराध्यक्षा, नगरसेवक तसेच विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। मान्यवरांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले। यावेळी बोलताना आमदार राजू भैया नवघरे यांनी सांगितले की ग्रामीण भागात दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध होणे ही काळाची गरज असून या हॉस्पिटलमुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे। उपस्थित मान्यवरांनी डॉक्टरांना शुभेच्छा देत भविष्यात अधिकाधिक रुग्णांना सेवा देण्याचे आवाहन केले। डॉक्टर साहेब, आज आपल्या रुग्णालयाचं उद्घाटन झालं। या रुग्णालयामध्ये काय काय आपण सुविधा सर्वसामान्य रुग्णांना उपलब्ध करून देणार आहे? नमस्कार वसमतकरांनो, आज आपल्या इथे पठाडे सर्जिकल हॉस्पिटल व न्यू भोसले मेडिकल याचा उद्घाटन झालेला आहे। या ठिकाणी आपण सर्व प्रकारच्या सर्जरी म्हणण्यापेक्षा ॲडव्हान्स सर्जिकल फील्ड ही बरीच ॲडव्हान्स झालेली आहे। अगदी पहिल्यासारखं राहिलेलं नाही की सर्जरी झाली की 10 ऑपरेशन झालं, 8 दिवस झोपा, 10 दिवस झोपा। आधुनिक पद्धतीने आपण सर्जरी करणार आहोत। यामध्ये कमीत कमी टाके आणि कमीत कमी चिरफाड असेल। रुग्ण लवकर बरा होईल। सकाळी ऑपरेशन झालं की रुग्णाला संध्याकाळी घरी जाता येईल। कुठल्याही वेदनेचा त्रास होणार नाही आणि ऑपरेशन झाल्याच्या नंतर कुठलेही कॉम्प्लिकेशन होणार नाहीत। याची आपण काळजी घेणार आहोत। आपल्या हॉस्पिटल मार्फत किती सुविधा आहेत आणि कमी खर्चामध्ये वसमतकरांना तुम्ही सुविधा देणार आहे? आपल्या हॉस्पिटलमध्ये सर्जिकल मध्ये सर्व सुविधा आहेत। यामध्ये मूळव्याध असेल, भगंदर असेल, फिशर असेल, त्यासोबत हार्निया असेल, अपेंडिक्स असेल, हायड्रोसिल असेल, अंगावरच्या सर्व प्रकारच्या गाठी असतील, त्यानंतर ज्या कंजेनायटल डिफेक्ट्स असतील अशा सर्वावर सर्जरी अवेलेबल आहेत। डॉक्टर साहेब, या ह्या जे बिमाऱ्या आहेत या बिमाऱ्या मुळातच होऊ नये याच्यावर रुग्णांनी काय काळजी घ्यायला वाटते? बिमाऱ्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललंय। याला बरीच कारणं आहेत। त्यापैकी पहिलं कारण येतं RVR मध्ये आपली बदललेली जीवनशैली पद्धती, मसाल्याचे पदार्थ असतील, बाहेरचं जेवण असेल, त्यामध्ये अतिप्रमाणात वापर होणारे पेस्टिसाइड्स असतील। त्यानंतर VR मध्ये आपलं बैठी पद्धत आहे, शरीराला व्यायामाचा असलेला अभाव आहे। या कारणाने बरेच आज दिवसेंदिवस आजाराचं प्रमाण वाढत चाललंय। तर यासाठी आळा घालण्यासाठी आपण आहार विशेष मार्गदर्शन, त्यानंतर रुग्णांनी कुठली काळजी घ्यावी, कसल्या प्रकारचा व्यायाम करावा याबद्दल सुद्धा मार्गदर्शन करणार आहोत। वसमतकरांना काय आव्हान असेल? वसमतकरांना हेच आव्हान आहे, अगदी तुमच्या घराच्या जवळ आपण आधुनिक पद्धतीचं हॉस्पिटल चालू केलं आहे। आपण अवश्य एक वेळेस भेट द्या आणि मार्गदर्शन घेऊन जा।